कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना आता त्यांच्या खात्यातील 100% रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय। पीएफ मधून आता तुम्हाला 100% रक्कम काढता येणार आहे। कागदपत्र सादर करण्याची आवश्यकताही नाहीये। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। पीएफ मधून थेट 100% रक्कम काढता येणार आहे आणि कागदपत्र सुद्धा सादर करण्याची आवश्यकता नाहीये। निर्णय झालेला आहे। मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली काम बैठक झालेली आहे। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जवळपास पीएफ मधून 100% रक्कम काढण्याचा निर्णय घेतला आला आहे आणि ही रक्कम कोणाला काढता येणार त्याचा क्रायटेरिया पण ठरवलेला आहे। तुम्हाला आधार कोण असेल, शिक्षण असेल, सहन असेल, घरात विशेष कारणांसाठी काढता येणार आहे। शिक्षणासाठी 10,000 लग्नासाठी 5,000 रक्कम काढता येईल। हे दावे लगेच मंजूर केले जातील। 80 पैसे काढण्यासाठी आता सेवा कालावधी 12 महिने केला। एकूणच असं म्हणावं लागेल हा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला। आपण कालपर्यंत बघत होतो की पीएफची रक्कम थोडी काढता येत होती, परंतु आता 100% रक्कम ही काढण्याची मुभा ही सगळ्या एम्प्लॉईला किंवा कामगारांना मिळाली। ठीक ठीक, धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी। तर पीएफ धारकांसाठी ही खुशखबर आहे। आजच्या दिवसाची सुरुवात इतक्या चांगल्या बातमीनं 100% रक्कम आता पीएफ मधून काढता येणार आहे। महत्त्वाचे मुद्दे बघूया या संदर्भातले आपण। पीएफ विशेष परिस्थितीत रक्कम काढताना कारण सांगण्याची अट रद्द केली आहे। पूर्वीचे 13 गुंतागुंतीचे नियम सुलभ करून 3 श्रेणीत विभागणी केली आहे। आवश्यक गरजा, गृहसंबंधी गरजा, विशेष परिस्थिती अशा 3 श्रेणी असतील। शिक्षणासाठी रक्कम काढण्याची मर्यादा 10, विवाहासाठी 5 वेळा वाढवली आहे। ईपीएफओकडून आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीतही बदल केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।